नमस्कार. आज 14 एप्रिल. सर्वांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला, कार्याला आज अभिवादन करण्यासाठी शासकीय पातळीवरून पार सर्वसामान्यापर्यंत, ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत सर्वजण आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एक औपचारिकता म्हणून, साहेबांवरचं प्रेम म्हणून किंवा बाबासाहेबांच्या विचाराचा पाईक म्हणून असा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आज प्रत्येक जणाची एक लगबग असते. मुळात आज भारत कसा आहे आणि बाबासाहेबांना भारत कसा अपेक्षित होता, आज शिक्षणाची व्यवस्था काय आहे, बाबासाहेबांना कोणती व्यवस्था अपेक्षित होती, आज समाज कसा आहे, बाबासाहेबांना कसा अपेक्षित होता, आजची न्यायव्यवस्था कशी आहे, बाबासाहेब एक कायदे पंडित होते, त्यांना कोणती न्यायव्यवस्था अपेक्षित होती, ह्या सगळ्या गोष्टी आज बघणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांनी संघर्ष सांगितला होता, बाबासाहेबांनी संघटन सांगितलं होतं, पण संघटन आणि संघर्ष हे दोन्ही शिक्षणाच्या अधिष्ठानावर सांगितलं होतं. बाबासाहेब असं म्हणायचे की ज्यांचे 2 टायमाचे पोटापाण्याचे प्रश्न सुटलेले आहेत त्याच लोकांनी संघटना आणि पक्ष जॉईन करावा, अन्यथा पक्ष आणि संघटनेमध्ये जाऊन एकतर त्यांचे ध्येय धोरण, त्यांच्या पॉलिसीज व्यवस्थित तुम्ही पार पाडणार नाहीत आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचं कार्य, तुमचं जीवन, तुमचं कुटुंब, तुमची जबाबदारी, राष्ट्र, समाज ह्या पातळीवर सुद्धा तुम्हाला तुमच्या मर्यादा पडतील. म्हणजे बाबासाहेब लहान ते महान ह्या सगळ्या परिघामध्ये व्यक्तीचं परीक्षण करत होते. म्हणून ज्यांना शिक्षण व्यवस्थेनं शिक्षणासाठी अधिकार नाकारला, आज त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांचा अभ्यास करण्याची वेळ आली, हे खरं परिवर्तन होतं. म्हणून बाबासाहेबांना इथल्या सर्वसामान्य माणसापासून तर राष्ट्रपती पद जे घटनेनं या देशाचं प्रथम नागरिक आणि या देशाचं सर्वोच्च पद केलेलं आहे, तिथपर्यंत सुद्धा आज जेव्हा वेगवेगळ्या प्रवर्गातले माणसं, वेगवेगळ्या स्तरातल्या महिला त्या ठिकाणी जाऊन बसतात, तेव्हा लक्षात येतं की लोकशाहीची, शिक्षणाची प्रचंड मोठी ताकद आहे. मग आज लोकशाहीचा, शिक्षणाचा विचार किती प्रमाणामध्ये समाजामध्ये चर्चेला जातो. त्या काळामध्ये बाबासाहेब म्हणत होते, आम्हाला शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये एक पाठ होता, त्या पाठामध्ये बाबासाहेब असं म्हणायचे की मी जर इथून एक खडा मारला तर तो खडा नक्कीच BA MA झालेल्या विद्यार्थ्याला लागेल. म्हणजे BA आणि MA शिकण्याचं प्रमाण त्या काळामध्ये तेवढं होतं. आणि आज जर बघितलं तर आज उच्च शिक्षित, बेरोजगारी ह्या सगळ्या परिस्थितीला शासकीय व्यवस्था जबाबदार आहे आणि त्या व्यवस्थेला जाब विचारणारे बाबासाहेबांचे विचार म्हणूनच इथल्या नायकांना, तरुणांना अस्वस्थ करत आहेत. अस्वस्थ का करत आहेत? कारण त्या पाठीमागचे कारण हे आहेत, जगाच्या बरोबर आज जेव्हा भारताचं मूल्यांकन केलं जातं तेव्हा जगातली सर्वात मोठी लोकशाही, जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान, जगामधली सर्वात मोठी व्यवस्था भारतीय व्यवस्था आहे. जगातले अनेक राष्ट्र एकीकडं आणि भारत एक उपखंड एकीकडं, मी तर असं म्हणेल की युरोप सारखा खंड एकीकडं आणि भारत राष्ट्र एकीकडं. मग भारतावर राज्य करणं युरोपियन, मग त्यामध्ये पोर्तुगीज असतील, फ्रेंच असतील, डच असतील किंवा ब्रिटिश असतील, या लोकांना का शक्य झालं? मोगलांना का शक्य झालं? कारण आपण जेव्हा कारण आणि त्यांच्या तक्रारी करतो त्यावेळेला त्याची कारण मीमांसा करायला बाबासाहेबांनी शिकवलं होतं. बाबासाहेब कायदे पंडित होते, बाबासाहेब शिक्षण तज्ज्ञ होते, बाबासाहेब समाज सुधारक होते, त्याच पद्धतीनं बाबासाहेब इतिहासाचे प्रकांड पंडित होते, त्याच पद्धतीनं बाबासाहेब तत्वज्ञान सुद्धा बाबासाहेबांचा अभ्यासाचा आवडीचा विषय होता. म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेलं साहित्य जो वाचेल त्याच्या लक्षात येईल की मानवी जीवनाला आकार आणि उकार जो भेटलेला ते उगी नाही, प्रचंड संघर्षातून साकारलेलं हे बहुजनाचं, दलिताचं, या सर्वसामान्य माणसांना आज स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा जो अधिकार आहे तो अधिकार भेटण्यासाठी बाबासाहेबांसारख्या उच्च शिक्षित तरुणांना, उच्च शिक्षित महापुरुषांना, इथल्या समाज सुधारकांनी, इथल्या संत चळवळींनी जो समाज परिवर्तनाचा, मानव मुक्तीचा लढा दिलेला आहे, त्या लढ्याचा विचार आणि इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. आपण वाचतो काय, बघतो काय? आज लॉकडाऊनच्या नंतर, कोरोनाच्या नंतर मोबाईल प्रत्येकाकडे आलेला आहे. शेतकऱ्यापासून शिक्षकापर्यंत, विद्यार्थ्यापासून तर राजकीय नेत्यापर्यंत, पत्रकारापासून उद्योगपतीपर्यंत, प्रशासकीय अधिकाऱ्यापासून शेतमजुरापर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल दिसतो. मग
मोबाईल दिसल्यानंतर मोबाईलमध्ये काय ऐकावं, काय पाहावं हे जर बघितलं तर किती जण कामाचं, किती जण उपयोगाचं, किती जण महत्वाचं ऐकतात, पाहतात, हा सुद्धा चिंतनाचा विषय आहे। आज जर बाबासाहेब असते आणि मोबाईलमुळे ही जर शिक्षणावरच्या तरुणांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारी गोष्ट असती तर बाबासाहेब नक्कीच म्हणाले असते की जसं मनुस्मृती जसं बाबासाहेबांनी जाळून टाकली त्या पद्धतीनं मोबाईल सुद्धा बाबासाहेबांनी शाळेमध्ये किंवा विशिष्ट वेळेमध्ये फक्त वापरा आणि बाकी शाळेत, क्लास, इतर सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वापरायचा नाही, हा विधेयक मांडण्याचं लोकसभेमध्ये बाबासाहेबांनी काम केलं असतं। परंतु ग्रामसभेत आणि लोकसभेत बाबासाहेबांच्या विचारावर आणि बाबासाहेबांचे नावं घेऊन निवडून येणाऱ्या सगळ्या पक्षीय राजकीय नेत्यांना इथल्या भावी पिढीच्या शिक्षणाबद्दल, गुणवत्तेबद्दल, राष्ट्राच्या जडणघडणीबद्दल किती संवेदना आहे, किती त्याची काळजी आहे हे प्रत्येकानं विचार करावं आणि प्रत्येकाने त्या गोष्टीकडे बघावं। म्हणजे लक्षात येईल की बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबांच्या जयंती पुण्यतिथींना बाबासाहेबांना हार तुरे घालून बाबासाहेबांच्या पुतळ्यासोबत फोटो काढून बाबासाहेबांचा विचार प्रत्यक्ष आचरणामध्ये आणत नाहीत, हे त्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं दुर्दैव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। बाबासाहेब तुम्हा आम्हाला प्रातस्मरणीय का आहेत? मी तर बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे गाणे ऐकत ऐकत लहानाचा मोठा झालोय। म्हणजे माझे वडील बाबासाहेबांचे एवढे निश्चिम चाहते होते, बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक होते। त्यांच्याकडे बाबासाहेबांचे चांगदेव खैरमोडेपासून तर वामनदादा कर्डकांपर्यंत, गंगाधर पानतावणेपासून रावसाहेब कशवेपर्यंत ह्या सगळ्यांचा ग्रंथांचा संग्रह होता। त्यांच्या ओठावर बाबासाहेबांचे गाणे असायचे आणि त्यांनी जर गाणे गायला लागले तर सगळे लोक तल्लीन होऊन ऐकायचे। म्हणजे काही जणांनी बाबासाहेबांना हृदयामध्ये बसवलं होतं आणि त्या बसवणाऱ्याच्या कुटुंबातून मी आहे। म्हणून बाबासाहेबांच्या विचारावर MPhil आणि PhD करताना मला जे बाबासाहेब समजले आणि बाबासाहेबांमुळे मला जी या देशातली व्यवस्था समजली की धर्म काय, समाज काय, राज्य काय, प्रशासन काय, न्याय व्यवस्था काय आणि या व्यवस्थेमध्ये माणूस म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हितसंबंधाचं रक्षण करण्यासाठी राज्यघटनेमध्ये कलम 332 हा राज्यघटनेचा आत्मा आहे असं बाबासाहेब का म्हटले होते याचं आत कळतं। कारण जोपर्यंत आपल्या मूलभूत अधिकाराला, आपल्या मूलभूत हक्काला संरक्षण नाही तोपर्यंत मूलभूत अधिकार आणि मूलभूत हक्क तुमच्या आमच्या उपयोगाचे नाहीत। समाज परिवर्तनाची, देशाच्या विकासाची, लोक कल्याणाची भाषा करणारे अनेक जण आहेत, परंतु त्याच्याबद्दल जबाबदारी घेणारे किती आहेत? मी असं म्हणतो की जगामध्ये आज सर्वसामान्य माणसाचा रोटी, कपडा आणि मकान हा संघर्ष संपलेला नाही। सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक उन्नती ह्या पातळीवर त्यांच्या पिढ्या संघर्षामध्ये निघून चाललेल्या आहेत। शहरीकरण आणि ग्रामीण या दोन्हीतला संघर्ष बघितला, आहेरे आणि नाहेरे या वर्गामधला संघर्ष बघितला की कळतं की शहरामधले जे काही उद्योगपती आहेत, शहरामधले जे काही प्रस्थापित आहेत, त्या प्रस्थापित लोकांना सर्वसामान्यांच्या सुखदुःखाबद्दल देणं घेणं नाही। मग बाबासाहेब त्यामुळे म्हणाले होते की तुम्ही तुमच्या भिंतीवर जाऊन लिहून ठेवा की तुम्हाला सत्ताधारी जमात बनायचं। सत्ताधारी जमात बनायचं म्हणजे फक्त राखीव मतदारसंघातून राखीव सरपंच पद किंवा राखीव आमदार खासदारकी एवढ्यापुरते बाबासाहेब म्हणाले नव्हते, तर बाबासाहेब म्हणाले होते की तुम्हाला या देशाचं शिक्षणाचं धोरण, तुम्हाला या देशाचं परराष्ट्र धोरण, तुम्हाला या देशाची नीती, तुम्हाला या देशाची दिशा ठरवण्याची जोपर्यंत दर्जा किंवा गुणवत्ता किंवा कर्तृत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्ही सत्ताधारी जमात नाही। मग आमच्या स्वप्नांचं झालं काय? बाबासाहेबांच्या विचारांचं झालं काय? आज बाबासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या, बाबासाहेबांच्या संघर्षामुळे मिळालेल्या बऱ्याच गोष्टीच्या सुविधेमुळे आमची आर्थिक परिस्थिती सुधारली का? नक्कीच सुधारली, पण या सुधारण्यापासून आम्ही प्रगतीपर्यंत आणि खऱ्या अर्थानं आमचा उन्नती, उत्कर्ष ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर सामाजिक पातळीवर ग्रामीण भागामध्ये आणखीन सुद्धा दलित संगतीला चलतो पण पंक्तीला चलत नाही, हे वास्तव चित्र बदलणं गरजेचं। ते बदलतं का याचाही कुठेतरी विचार केला गेला पाहिजे। आज कलेपासून समाजापर्यंत, समाजापासून प्रशासनापर्यंत, प्रशासनापासून राजकारणापर्यंत, राजकारणापासून व्यापारापर्यंत, व्यापारापासून साहित्यापर्यंत सगळ्या क्षेत्राचा ज्या वेळेला तुम्ही धांडोळा घ्याल त्यावेळेला त्या सगळ्या क्षेत्राला आज मोबाईलच्या युगामध्ये, आज या बेरोजगारीच्या युगामध्ये मी मुद्दाम हे शब्द का वापरतोय तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आजची वास्तव चित्र असं झालेलं आहे। शासन म्हणणाऱ्या व्यवस्थेला
शेतकऱ्याचे आणि तरुणांचे प्रश्न सोडवावे वाटतेत का? शासन म्हणणाऱ्या व्यवस्थेला इथली महिला सुरक्षित ठेवावी वाटते का? शासन म्हणणाऱ्या व्यवस्थेला ह्या सगळ्या जबाबदारीनं बाबासाहेबांच्या राज्यघटनेला किंवा त्या विचाराला शपथ घेऊन आपण जी पद मिळवलेली आहेत त्या पदाबद्दल आपण प्रामाणिक आहोत का? हा सुद्धा प्रश्न त्यांनी त्यांच्या मनाला विचारतेत का? हा सगळ्यात मोठा संवेदनशील विषय आहे. कारण निवडणूक आली की जनता आठवती, निवडणूक गेली की स्वतःची प्रगती, स्वतःचा विकास त्यांना दिसायला लागतो आणि मग मात्र राजकारणामध्ये घराणेशाही आणि एकाच लोकांचं वर्चस्व दिसायला लागतं. भारतातल्या राजकारणामध्ये दुर्दैवानं इथल्या सर्वसामान्य तरुणांना किंवा संघर्षातून चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्याला यश न भेटण्याचं कारण काय आहे? तर निवडणुकीमध्ये लोकशाही ऐवजी इथं जातीचा, पैशाचा आणि सगळ्यात मोठा जो आहे तो इथल्या व्यवस्थेचा वापर कुणाला उत्कृष्टपणे करता येतो तो इथल्या निवडणुकीमध्ये आणि इथल्या राजकारणामध्ये दुर्दैवानं यशस्वी होतो. हे आजचं वर्तमान आहे. कारण 1951 आणि 52 ची लोकसभा ज्या माणसांनी किंवा ज्या महापुरुषांनी संविधान सभेमध्ये बसून मसुदा समितीचं अध्यक्षपद घेऊन जगातल्या 60-65 राज्यघटनेचा अभ्यास करून स्वतःच्या हाडाची काढ करून घाम गाळून आजार असताना सुद्धा, वात होत असताना सुद्धा या देशाच्या भविष्यासाठी दिशा देणारं आणि या देशाची राज्य व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, नवे सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकार ज्याच्यावर अवलंबून असणार आहेत त्या राज्यघटनेला आकार आणि साकार करण्यासाठी मूलभूत समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून मूलभूत अधिकारापासून घटनात्मक उपाययोजनेच्या अधिकारापर्यंत, न्यायालयीन पुनर्विलोकनापासून राज्यघटना दुरुस्तीपर्यंत या सगळ्या परिघावर ज्यांनी कार्य केलं, आज त्या राज्यघटनेमुळे इथल्या सर्वसामान्य नागरिकांना इथली न्याय व्यवस्था, इथली प्रशासन व्यवस्था, इथली शिक्षण व्यवस्थेचे दरवाजे उघडे झाले का? झाले. परंतु तिथून त्यांना जे भेटायला पाहिजे, माणूस म्हणून नैसर्गिक अधिकार, स्त्री म्हणून स्त्रीला सुरक्षतेचा अधिकार किंवा विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्याला रोजगाराचा अधिकार, ह्या सगळ्या पातळीवर शासन म्हणणारी व्यवस्था नापास झाली आहे असं सुद्धा म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण शासनाला आणखीन सुद्धा इथले धोरणं आखत असताना इथल्या सर्वसामान्य माणसांच्या गरजा काय आहेत, इथल्या तरुणांच्या अडचणी काय आहेत, इथल्या शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, इथल्या महिलांची परिस्थिती काय आहे, या कुठल्याही गोष्टीवर अभ्यास करावं हे माहित नाही. कारण आम्ही फक्त ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण, कॅटरीना कैफच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवले म्हणजे देशाचा विकास केला नाही असं नाही. कारण त्या रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचे पोट जर खपाटीला गेले असतील, गालं जर बसलेले असतील आणि त्यांच्या घरातली चूल जर 3 टाइम पेटणार नसेल, त्यांच्या ईदभर पोटाची टिचभर खळगी भरायला जर शासकीय अनुदानावर, शिधेवर आणि स्वस्त अन्नधान्य दुकानातून येणाऱ्या राशनवरच जर त्यांना वाट बघत थांबावी लागत असेल तर मी असं म्हणतो की 21व्या शतकामधल्या भारताचं चित्र आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या उपासमारीचा प्रश्न या दोन्हीची तुलना केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आज बाबासाहेब खऱ्या अर्थानं अपेक्षित होते. कारण आजचा भारत हा अस्वस्थ भारत आहे. आजचा भारत हा शेतकऱ्यांना, तरुणांना, महिलांना दिशा देऊन, इथली सुरक्षतेची हमी देऊन त्यांच्या विकासासाठी काम करणारा भारत आहे का? तर नक्कीच नाही असं वाटतंय. कारण आपलं प्रशासन, आपलं शिक्षण, आपली इथली व्यवस्था का महत्वाची? म्हणून बाबासाहेब म्हणाले होते, तुम्हाला संघर्ष करायचा बिलकुल करा, परंतु संघर्षाच्या अगोदर संघटित व्हा. कारण आपला शत्रू कोण आहे, मित्र कोण आहे हे ओळखायला शिका. आम्हाला आमच्यातला शत्रूच कळाला नाही, आम्हाला आमच्यातला मित्रच समजला नाही. कारण आमचा प्रश्न रोटी, कपडा, मकान एवढा पुरताच पिढ्याने पिढ्या आहे. पहिल्या पिढीचा संघर्ष शिक्षण नव्हता म्हणून आहे, आजच्या पिढीचा संघर्ष रोजगार नाही म्हणून आहे, आता पुढच्या पिढीचा संघर्ष प्रचंड भयानक असणार आहे. कारण आज शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे. शासकीय सर्वसामान्याच्या लेकरांना जायला जिल्हा परिषदेच्या, नगर परिषदेच्या शाळा चालल्या काय, बंद पडल्या काय, ह्याच्याशी शासनाला सोयरसुतक नाही. मी असं म्हणेल की तालुका पातळीवर सुद्धा आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या शाळा आलेल्या आहेत. ते काही तुमच्या आमच्या लेकरांना, झोपडपट्टीतल्या लेकरांना शिकवण्यासाठी आल्यात का? ते काही कर्मवीरांचे शिका आणि कमवान शिका म्हणून हे विचार घेऊन आलेत का? त्या शाळा म्हणजे बाबासाहेबांनी उघडलेल्या मिलिंद सारख्या आणि सिद्धार्थ सारख्या महाविद्यालयातले तत्व घेऊन आलेले आहेत का? नक्कीच आलेल्या नाहीत. त्या शाळा दुकानं आल्यासारख्या आलेल्या आहेत. आमच्याकडे पोशाख आहेत त्याचे पैसे आहेत, आमच्याकडे पुस्तक आहेत त्याचे पैसे आहेत, बुटापासून तर पार टायपर्यंत हे सगळे पैसे पालकांच्या खिशातून काढणाऱ्या शाळा. शाळेत शिक्षण आहे का? नाही. शाळेमध्ये सगळ्या वस्तू आहेत
आणि पुन्हा वरून सांगायचं पॅरेंट्स मीटिंग मध्ये की आता तुम्ही तुमच्या घरी लेकरांकडे लक्ष द्या, मग तुम्ही कशाचे पैसे घेणार? म्हणजे जे शिक्षण इथं सर्वसामान्यांना सहज दिलं गेलं पाहिजे, सर्वसामान्यांचा शिक्षणाचा अधिकार राज्यघटनेमध्ये, तो मूलभूत कर्तव्यात आणि मूलभूत अधिकारामध्ये आणि मार्गदर्शक तत्वामध्ये ज्याचा समावेश आहे, त्याचा सुद्धा विसर इथल्या शासकीय आणि सत्ताधारी व्यवस्थेला पडलेला आहे. ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? मी असं म्हणतो की जर समजा आपल्याला शिक्षण नसतं, लोकशाही नसती, तर उगी कल्पना करा आपण कुठल्या कालखंडामध्ये जगलो असतो. म्हणजे बाबासाहेबांचे तुमच्या आमच्यावर उपकार काय आहेत? तर बाबासाहेबांनी इथं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायासाठी आग्रह धरला. तो आग्रह धरत असताना बाबासाहेबांनी कुणाचा द्वेष, तिरस्कार किंवा सूड घ्यायला तुम्हा आमच्या हातामध्ये काट्या बंदुका दिल्या नाहीत. बाबासाहेबांनी पाटी, पेन्सिल, लेखणी आणि ग्रंथ तुमच्या आमच्या हातामध्ये दिले. सांगितलं की परिवर्तन कशानं होतंय? तर परिवर्तन हे विचारानं होतं, परिवर्तन हे शिक्षणानं होतं. आणि संघर्षात जिंकायचं कुठं? तर तुमची बाजू विधायक, कायदेशीर, सनदशीर असावी. म्हणून शांततेच्या, शिक्षणाच्या आणि संघर्षाच्या मार्गानं जगामध्ये परिवर्तन करणारा एकच व्यक्ती, एकच महापुरुष होऊन गेला, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून जग नॉलेज, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून बाबासाहेबांचा उल्लेख करतात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचा उल्लेख करतात. संघर्षातून साकारलेले शिल्प म्हणून बाबासाहेबांचा उल्लेख केला जातो. फक्त बाबासाहेब उल्लेखापुरते नाही, तर बाबासाहेबांच्या विचारातून पेटलेल्या मशाली आज अंधकार होत चाललेल्या समाजाला उजेड आणि प्रकाश देण्याचं काम करू शकणार आहेत. त्याच्यामुळं बाबासाहेब फक्त जयंती आणि पुण्यतिथी पुरते तुम्ही आम्ही आठवून जमणार नाही, तर बाबासाहेबांना सांगितलेला शिक्षणाचा मूलमंत्र तुम्ही आम्ही गिरवला पाहिजे. बाबासाहेबांना सांगितलेला जो संघर्षाचा मूलमंत्र आहे तो तुम्ही आम्ही गिरवला पाहिजे. आणि बाबासाहेबांना सांगितलेलं सगळ्यात मोठं की आपल्याला आपलं संघटन आणि आपल्याला सत्ताधारी जमात बनणं म्हणजे आपल्याला इथल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये स्वतःला सिद्ध करून निवडून येऊन विधिमंडळात आणि संसदेमध्ये जाता आलं पाहिजे. कारण या देशाला अनेक समस्या आहेत, तसं या देशाच्या समस्येवर उपाय सांगणारेही महापुरुष या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. शेवटी तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारावर शेवट करताना एवढंच सांगेल मी आग्रहानं की बाबा हो, गाडगे बाबापासून कर्मवीर भाऊराव पाटलांपर्यंत, महात्मा फुलेंपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत या सगळ्यांनी सांगितलं की शिक्षणाशिवाय परिवर्तन होणे नाही आणि उच्च शिक्षणाशिवाय शिक्षणाचा अर्थ कळत नाही. 10वी 12वी D.Ed B.Ed पदवीधर एवढं शिक्षण पुरेसं नाही. पोटाचे प्रश्न सोडवणं म्हणजे शिक्षण नाही, अर्थार्जन करणं म्हणजे शिक्षण नाही. शिक्षण म्हणजे एक चांगला समाज, एक चांगलं राष्ट्र, त्याची जडणघडण करणं म्हणजे शिक्षण आहे. बाबासाहेबांना जे शिक्षण अपेक्षित होतं ते शिक्षण हे अपेक्षित होतं. आज मिलिंद कॉलेजमधून, सिद्धार्थ कॉलेजमधून बाहेर पडणारे विद्यार्थी किंवा बाबासाहेबांवर PhD, MPhil वेगवेगळे संशोधन करणारे जगभरामध्ये अनेक विद्यार्थी आहेत. अनेक देशाच्या संसदेमध्ये बाबासाहेबांचे फोटो दिसतील. आपल्या देशाच्या लोकसभेपासून तर गावच्या ग्रामसभेपर्यंत बाबासाहेब कार्यालयाच्या भिंतीवर आले. परंतु बाबासाहेबांचे विचार जोपर्यंत अंतःकरणात येणार नाहीत आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला देश, बाबासाहेबांना अपेक्षित असलेली समृद्धी जोपर्यंत आपण देऊ शकणार नाही, तोपर्यंत बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत हा आकाराला आला असं होऊ शकणार नाही. शेवटी एवढंच म्हणेल की इथला शेतकरी अस्वस्थ आहे, इथला तरुण अस्वस्थ आहे, इथला आदिवासी अस्वस्थ आहे, इथला सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ आहे, इथली महिला अस्वस्थ आहे. मग या देशामध्ये सुरक्षित कोण आहे हा तुम्ही आम्ही प्रश्न विचारला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांचे विचार हे उपयुक्त आहेत. बाबासाहेबांची विचारधारा ही तुमच्या आमच्यासाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे. शेवटी एवढंच म्हणेल की मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, कोणतीनं जात ज्यांना, कोणताना धर्म ज्यांना दुःख भिजले दोन आसरू माणसाचे माणसांना देता यावे. म्हणून माणसासाठी माणूस म्हणून काम करणारा हा खरा महापुरुष आणि महामानव होते. त्यांना परत एकदा विनम्र अभिवादन करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय भीम, धन्यवाद.